नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 5 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा झाली. तर या लेखी परीक्षेमधील मॉर्निंग बॅचला म्हणजे सकाळी 10 वाजता जो पेपर घेण्यात आलेला आहे त्या पेपरमधील 30 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या पेपरमध्ये 30 प्रश्नांपैकी 27 प्रश्न हे सामान्य ज्ञानचे होते, 2 प्रश्न मराठी व्याकरणावर विचारण्यात आले होते आणि 1 प्रश्न हा अंकगणितावर विचारण्यात आलेला आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GKसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. आजच्या पेपरमधील GKच्या 27 प्रश्नांपैकी चालू घडामोडीचा 1 प्रश्न सोडला तर उर्वरित प्रश्न याच पुस्तकामधून विचारण्यात आलेले आहेत. चला तर मग आता आपण 30 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहूयात. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका तारीख 5/5/2024 वेळ सकाळी 10. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, पहिला प्रश्न आहे पहा, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर एड्स हा जो रोग आहे ना हा विषाणूमुळे होतो. बी हे त्याचं उत्तर आहे, विषाणूजन्य रोग आहे. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडांच्या निकोप वाढीसाठी डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. आता हे जे ड जीवनसत्व आहे ना हे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर मनुष्याच्या त्वचेच्या खाली ड जीवनसत्व निर्माण होतं आणि ड जीवनसत्वाच्या अभावाने मूळदूस हा आजार होतो लहान मुलांमध्ये. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे पहा त्यांची. तर मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे, पण पर्यायामध्ये चंद्रगुप्त मौर्य नाही, म्हणून याचं उत्तर यापैकी कोणीही नाही हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा आजार होतो. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते आणि त्याची संज्ञा W अशी आहे. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मादक पदार्थाचं सेवन केल्यानंतर मज्जासंस्थेवर घातक परिणाम होतो. त्याच्यानंतर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूकडून केले जाते. ए हे त्याचं उत्तर आहे. चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर चवदार तळे सत्याग्रह हा महाड या ठिकाणी झाला आणि महाड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपला जो वरंधा घाट आहे तो महाड आणि भोर यांच्या दरम्यान आहे. भोर पुणे जिल्ह्यात आहे, महाड रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा चवदार पाण्याचा सत्याग्रह केला. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वे या देशामध्ये होतो आणि उगवत्या सूर्याचा देश असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर जपान द्यायचं. पण मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो तर नॉर्वे या देशामध्ये उगवतो. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ हे कराड या ठिकाणी आहे. कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला आहे, त्यालाच प्रीती संगम असं म्हणतात आणि त्या संगमावरच यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्याच्यापुढे झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर झाडाचे वय हे मुळामध्ये झाडाचं जे खोड असतं त्या खोडाच्या आतमध्ये जे वर्तुळ असतात त्याच्यावरून ठरवतात, पण पर्यायानुसार याचं उत्तर आहे झाडाच्या खोडाच्या आकारावरून. ए हे त्याचं उत्तर आहे. इथं दुसरं ऑप्शन कन्फ्युजन करणार आहे की झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून, तर ते चुकीचं आहे, कारण झाडाचं वय हे बुंध्यावरून नाही ठरवत तर खोडाच्या आतील वर्तुळावरून ठरवलं जातं. पण पर्यायानुसार ए हे त्याचं उत्तर आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय राळेगण सिद्धी या ठिकाणी आहे. राळेगण सिद्धी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अण्णा सर्वांना माहिती आहे, समाजसुधारक अण्णा, तर त्यांचं हे गाव आहे. इथेच त्यांनी ग्राम सुधारणा केलेल्या आहेत अण्णा हजारे यांनी. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? याच्यामध्ये हिवताप हा जो रोग आहे ना
हा पाण्याद्वारे पसरत नाही. मग बाकी ट्रावेल, पटकी, नारू हे तीनही आजार दूषित पाण्याद्वारे पसरले जातात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. त्या पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर सर्वोच्च न्यायालयाचा समावेश हा संसदेमध्ये होत नाही. संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिघांपासून भारताची संसद तयार होते. आणि या तिघांचा समावेश भारताच्या संसदेमध्ये होतो. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मुळामध्ये कळसुबाई हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर पण अहमदनगर जिल्ह्यात आहे. आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर आहे आणि कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी हे गाव कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय प्रसिद्ध असा नरसिंह आहे तो. त्याच्यानंतर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ही यमुना नदी आहे. गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो उत्तराखंड या राज्यात आणि यमुना नदीचा उगम उत्तराखंड राज्यामध्येच यमुनोत्री या ठिकाणी होतो. गंगा आणि यमुना नद्यांचा संगम उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी झालेला आहे. तिथं त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती गुप्त स्वरूपात असलेली नदी आहे. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर GSTचा जो लॉंग फॉर्म आहे ना तो गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असा आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर गोलकोंडा ही जी खान आहे ना ही तेलंगणा या राज्यात आहे. आता गोलकोंडा नावाचा किल्ला आहे पहा, जो की हैदराबाद या ठिकाणी आहे आणि हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. त्यामुळं गोलकोंडा खानसुद्धा तेलंगणा या राज्यातच आहे. आता मुळामध्ये सुरुवातीला हैदराबाद ही आंध्र प्रदेशची राजधानी होती, पण आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आलं आणि मग हैदराबाद हे तेलंगणामध्ये गेलं. तर गोलकोंडा ही तेलंगणा या राज्यामध्ये असलेली खान आहे आणि गोलकोंडा नावाचा किल्लासुद्धा हैदराबाद शहरात आणि तेलंगणा राज्यात आहे. आणि तेलंगणा हे भारतातील सर्वात शेवटी निर्माण झालेलं राज्य आहे. महाराष्ट्रात करहांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये करहांडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि नव्यानं निर्माण झालेला हा व्याघ्र प्रकल्प आहे पहा. नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार आहे, पण पर्यायामध्ये फक्त नागपूरच दिले म्हणून त्याचं उत्तर नागपूर. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर दुधात मीठ कालवणे म्हणजे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विस्तार करणे असा त्याचा अर्थ होतो. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले राज्य केरळ हे आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. आधीचं नाव उस्मानाबाद आणि आता नवीन नाव त्याचं धाराशिव आहे. आता महाराष्ट्रामध्ये 3-3.5 शक्तिपीठं आहेत पहा. नांदेड जिल्ह्यामधील माहूर या ठिकाणी रेणुका माता हे पूर्ण शक्तिपीठ आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी भवानी मातेचं हे पूर्ण शक्तिपीठ आहे. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी, श्री महालक्ष्मी हे पूर्ण शक्तिपीठ आहे आणि नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे. तर असे 3.5 शक्तिपीठ आहेत. तर तुळजापूर हे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यात आणि तिथं भवानी माता आहे. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस हा 21 मार्च या तारखेला साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे? तर ज्या संख्येला 2ने व 3ने निषेध बाद जातो त्या संख्येला 6ने निषेध बाद जातो. त्याच्यामध्ये 150 ही जी संख्या आहे या संख्येला 6ने निषेध बाद जातो. 25, 16, 150. बाकी संख्यांना 2ने निषेध बाद जातो पण 3ने जात नाही. पण 150ला 2ने जातो आणि 3ने जातो भाग, म्हणून 150 उत्तर आहे. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. तर पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंग पत्रकर्ती असं आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. आता मुळामध्ये सौंदर्य हे जे आहे ना हे भाववाचक नाम आहे. मग पर्यायामध्ये भाववाचक नाम किंवा नाम पाहिजे, पण तसा ऑप्शन कोणता दिलेलाच नाही आहे. सुंदर हा शब्द दिला असता तर मग
त्याचं उत्तर ड्रून विशेषण आलं असतं, पण सुंदर हा शब्द त्यांनी दिलेला नाही, सौंदर्य हा शब्द दिलेला आहे. तर सौंदर्य हा शब्द भावाचे नाम किंवा नामामध्ये होतो. तर हा जो 28 नंबरचा प्रश्न आहे ना, याच्यावर ऑब्जेक्शन ज्या जेव्हा केव्हा उत्तर पत्रिका येईल तेव्हा सर्वांना गुण त्याचे मिळून जातील. जे जे महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले, तर जे जे महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या आणि महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत आहे ते. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत, तर सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, त्यांचं पूर्ण नाव दिनेश कुमार त्रिपाठी असं आहे. त्यांच्या आधी ॲडमिरल आर हरिकुमार होते, पण आता कोण आहेत, दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदलाचे प्रमुख आहेत. जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. फक्त 149 रुपये किंमत आहे आणि वन लाईनर स्वरूपात आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिले काही प्रमाणात आणि तुमची तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. थांबूयात मित्रांनो. धन्यवाद.